सावनेर मोहोपा मार्गावर कारणी मोटरसायकलचा भीषण अपघात, दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, कारने 100 मीटर पर्यंत फरफटत नेली। सावनेर ते मोहोपा दरम्यान असणाऱ्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा रस्ते अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात एका दुचाकी स्वाराचा घटनास्थळी करुणांत झाला असून दिलीप वरखेडे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की कारने दुचाकीला आणि दुचाकी स्वाराला सुमारे 100 मीटर पर्यंत समोर फरफटत नेलं, ज्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार दिलीप वरखेडे हे रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास स्वतःची मोटरसायकल क्रमांक MH40 BD 2235 घेऊन सावनेर मोहोपा रस्त्याने आपल्या घराच्या दिशेने परतत होते। त्या आपल्या प्रवासात असताना समोरून येणाऱ्या कार क्रमांक MH02 BY 0714 या चालकाने त्याच्या मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की धडक दिल्यानंतर कारने दुचाकीला जवळपास 100 मीटर अंतरापर्यंत समोर ढकलत व फरफटत नेलं। या भीषण अपघातामध्ये दिलीप वरखेडे यांच्या शरीराला अत्यंत गंभीर जखमा झाल्या आणि प्रचंड मार लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली। त्यानंतर लगेचच सामाजिक भावनेतून मंगेश गमे यांच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले। मृत दिलीप वरखेडे यांचा मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीकरिता मंगेश गमे यांच्या रुग्णवाहिकेच्या सहाय्याने कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला। या संपूर्ण अपघाताची माहिती तातडीने कळमेश्वर पोलीस स्टेशनला देण्यात आली। घटनेचे गांभीर्य ओळखून कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी माहिती देण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।